तर मी आला असतो अगं तुझ्या बरोबर, पण परवा संमेलन आहे ना कविता, मला नाही अगं जमणार याला. तुझं तू जा, धमाल कर, मस्ती कर, एन्जॉय कर. बेस्ट लक. ए राहुल्या, एकट्याला जाता येत नाही म्हणून तर तुला विचारते ना. मला खरंच नाही जमणार याला. मी लय बिजी असतो ना, दुकानात पण काम लय आहे. बापूसनी कळलं तर बापू हाणत्याल मला. राहुल्या, मग अशी तर म्हणला होतास ना जे पाहिजे ते मिळेल म्हणून. मग ते मी म्हणलं होतं, पण त्या ऑफर मध्ये आसामची ट्रिप नव्हती ना. राहुल्या, अरे किती नाटक करतोयस. तुला माहितीये तू ना आलास ना तर मामी येत्याल. तू आलास की कसं मला मामींना कटवता येईल ना, म्हणून म्हणते चल की राहुल्या, चल की प्लीज 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 प्लीज. नहीं ना शीतल, मेरे को बहुत काम है ना, नाहीतर मी आलो असतो अगं. राहुल्या, अरे या टायमाला बघ की काय तर ये की. थांब शीतल, मी काय तर आयडिया करतो. हा शीतल, तू यास्मिनला घेऊन जा. काय सुचलंय ना मला, खतरनाक. अरे यास्मिनला सारखी मी लागते ना सोबत, मग कुठं जायचं म्हणलं की सारखं तिला घेऊन फिरत बसायला लागेल. तू आलास की कसं तू आपला आपला आसाम फिरशील आणि मला आणि अजिंक्यला एकत्र राहता येईल म्हणून म्हणते चल की. हा येस, म्हणजे आय कॅन अंडरस्टूड, पण प्रॉब्लेम आहे ना. अरे एवढं काय त्या कामाचं. हा, मी बोलू बापूंशी. बापूंना सांगताना जर काही न सांगितलं आसामला न येण्याचं कारण मी प्रेम कविता संमेलनाला निघालोय, तर बापू माझ्या कानाखालीच कविता काढतील. नाही 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 नाही, नको नको नको. बापू आधीच चिडलेत, आणि तू बापूसनी बोललीस तर मला म्हणतील तिकडच राहा आसामला दुकान टाकून. म्हणजे मामीच आहे तर आमच्या नशिबात. तू सौर्याला बघ की विचारून. तीच करते आता, पण तू काय येऊ नगस. शीतल, ये दिल का मामला है, अगर मेंदू का होता तो मैं आ भी जाता. समजून घे मला. बोल की काय झालं? काय नाही काय नाही. अहो ते रावला बियाला नाही म्हणतोय. नाही म्हणतोय? काय झालं आता? लय काम आहेत म्हणतोय आणि बापू बी सोडायचे ना तेवढे दिवस. मी बोलू का त्याच्याशी? बघा बोलून, नाहीतर मामी हायतच की सोबतीला. ए बाई, मग आम्ही एवढी नको बरं का. मी बोलतो राहुल्याची. काय एवढी नाटकी करते बघ. बोला बोला. अक्का, भाजीचं काय करायचं? आई का शितले, अगं ये की. एवढं काय घेत कुठं आलीस? आले नाही, चालले. माझं स्वेटर द्या आधी शोधून. स्वेटर कशाला आणि कुठे चाललीस? मी चालले आसामला. काय आसामला? आसामला? हे काय मध्येच आता? त्यांना तिथं फॅमिली क्वार्टर मिळणार आहे ना, म्हणून 10-15 दिवस राहायला बोलवलंय. खुश का मग? हा, होय का? कधी जाणार आहेस? अगं हे काय उद्याच निघाले. उद्या? होय, म्हणूनच तर एवढी घाई गडबड चालल्या. भारी आहे की, मस्त फिरायला मिळेल तुला. ई सौर्या, तू बी ये की माझ्या संग, मस्त फिरायला मिळेल तुला बी. काय चेष्टा लावलीस वय? अरे चेष्टा नाही, खरंच सांगते मी.
हे मला म्हणलेत येताना सांग कोणाला तर घेऊन ये, एकटी येऊ नगस, म्हणूनच तुला विचारते. चल की. मला नाही जमणार. का? अगं माझी परीक्षा आहे. अरे मग बुडो की. बघितलं काही परीक्षा पुढं म्हणे. आता तू एक ऑक्टोबर मार्चच्या वाऱ्या केल्यास, आता मी पण करू त्या. आज बोलते तुला का एवढं प्रेमाने विचारती. आणि माहितीये काय दिवे लावणार आहेस ती. माहितीये ना, तर मग गबस आली मोठी शाणी. ए सौर्या, अरे चल की. एवढा चांगला चान्स मिळतोय आसामला जायला, परत कधी मिळणार आहे का चान्स? मला माहितीये माझ्या आयुष्यात किती चान्स मिळणार. तूच जा तुझी, तू आसामला जा. आलाय मोठा चान्स मिळणार. मारू बिरू नको. ए, सौर्या, मारतोस काय रे? गबस. अरे 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 दोघं थांबा, कशाला म्हणताय एवढं? बघा तर, पण काय ग शितले, असं अचानक कसं काय बोलवलं त्यांनी? अगं यांना नंतर सुट्टी मिळणार नाही, दुसरीकडे पोस्टिंग होणार आहे ना, म्हणून बोलवून घेतलंय. बर, मग कोण येणार आहे तुझ्या बरोबर? आता काय माहित, घरीच कुणाला तरी विचारायला लागल. तसं मामी म्हणल्या होत्या येतील म्हणून. पुष्पाताई? भारी आहे. जात्यांनाच घेऊन जा बरं का बरोबर. का बस सौर्या. हा आता दुसरं कोण येणार आहे तवा? शीतल, सौर्या नाही येत तर राहू दे. मी काय म्हणतोय, आम्ही सगळीच येतो की. काय होती, जाऊया की. वहिनी काय? गंमत केली तुझी. शितले, आम्हाला येणं शक्य असतं तर आलोच असतो की. आता येतात ना पुष्पा वहिनी, मग जा त्यांच्यावर. मामींच्या ऐवजी कोण येऊ शकतं? अरे आज्या, मला याला जमत असत तर मी आलो नसतो का. आता लका जाऊन येऊन 20 दिवस म्हणजे बापू चिडत्याल मामचो. अरे मग मी सांगतो ना बापूंना. अरे तसं नाही, म्हणजे ह्या वयात बापूंच्या एकट्यावर दुकान सोडून फिरायचं म्हणजे बरं दिसतंय का बरं ते. अरे आपण आता कमवतो झालोय आज्या, बापूंना जास्त काम लावायचं म्हणजे छे छे छे. उगाच नाटकी करू नकोस. तू जर आला नाहीस ना, खूपच पाय काढतो बघ तुझा. तू कशाला काढतोस, मीच काढून देतो की तुझ्या हातात. आज्याला ट्राय टू अंडरस्टूड मी. अरे माझ्या लाईफ टाइमचा सवाल आहे बाबा, तुम नहीं समझोगे फौजी बाबू.